ए बापू, अरे लक्ष कुठे आहे तुझं? दिसत नाही, काम करतोय. दिसतंय मला. तो चहा तिकडे उकळून चाललाय, तो दे तेवढा. घे ना. तुझ्या हात काय केळी खायला गेलेत ते? अरे तुझ्या हात का शेण खायला गेलेत का? हा, दोघं बाप लेक फुटकी कवडी सुद्धा कमवत नाही. अरे निदान घरातली कामं तरी करा. चहा दे चल. कोरा चालेल काय? का दूध काय झालं? हिला माझ्या घरात माझीच उलट तपासणी. ते पैसे दे. खाली कोण जाणार? बैलाला उठव त्या बैलाला. झोपलाय कधीपासून. ए बाळ्या, अरे उठ. अरे सकाळ झाले, उठ ना. आईला असताना उठायचं. ह अरे बैला उठ. काय कटकट आहे. 5 मिनिटं पडू बी दे नाही रेडा. हे बाळ्या इकडं. काय दूध घेऊन या. चल. असा आवाज मारू नये. एका दिवशी भलत्यात जागी लागलं तर जीव जायचा त्याचा. जाईना का? मला काय करायचं त्याच्याशी? याला भाऊ म्हणून घ्यायची सुद्धा शरम वाटते मला. अगदी आईच्या वळणावर गेली. नाही, तुझ्या वळणावर जायला पाहिजे होतं नाही का? अरे आई बघ काय सॉलिड दिसते. कडक. नाही तर तू सिंगल फासली कडक्या. अरे तो बुचके सेट माहितीये का? बुचके सेट काय सॉलिड दिसतो. अरे रस्त्याने जातो ना तेव्हा सगळे जो लोक म्हणतात. पण काय म्हणतात? काय सॉलिड जोड्या, फर्स्ट क्लास. जोड्याने हल्लं पाहिजे. तुला खरं नाही वाटणार, पण आई शपथ सांगते माझे तर इतके लाड करतो ना. नाही तर तू बोलत नाही तर वाचवाच वाचवाच बोलतच चालली आहे. विचार तुझ्या आईशिवाय विचार. एक जमान्यात आपला बी काय रुबाब होता. हिच्या पाय माझी नोकरी गेली. हा माझ्या गिरणीचा भोंगा. इथंच मी कामाला होतो. इथंच मी कामाला होतो. गिरणीच्या गेटापाशी इलेक्ट्रिकच्या खांबाखाली सुरंगा उन्हात तापत केळी विकत बसलेली असायची. तिला तापत बसलेली बघितली की वाटायचं कागदाचं छप्पर करून तिच्या डोईवर धरावं. आणि मी असं बोललो का सुरंगा लाजायची. मला म्हणायची केवढे कामात कष्ट करता, किती राब राबता. हा कसता तर वाटीभर त्याल गिरावलं असतं मी तुमच्या अंगात. आणि एका दुसऱ्या दिवशी दिसली नाही ना ती म्हणून अगदी बेचैन व्हायचो. अगदी जीवाला चैन नाही पडायची. आणि ती दिसे पावतोय अगदी असा भरकटल्यासारखा असायचं. आणि एके दिवशी समध्यांचा विरोध असून सुद्धा मी आज सुरंगाबरोबर लगीन केलं. सुरुवातीला काही दिवस छान गेले. म्हणजे प्रेमाचा पाऊस पडला तिनं. पण नंतर लक्षात आलं सुरंगानं मला फसवलंय. लग्नाआधीच तिला दिवस गेले होते. पण करणार काय? अब्रू माझीच गेली असती ना. गप बसलो. पण पाप कधी गप बसत नाही. ते कुठच्या ना कुठच्या रूपानं उफाळून येतच. हळूहळू सामद्या मिलमध्ये सामद्या लोकांनी कळलं. एका जॉबरनं मला हटकलं सुद्धा. लादव मास्तर, तुम्ही परमनंट पोरांचे बाप आहात. आता इथं काय करताय? जा तिकडं फॅक्टरी सांभाळा. आणि माझं माथच
मी त्याचा थोबाड फोडला आणि त्याच वेळी माझी नोकरी गेली. चल चहा दे चल. चहा आहे की घोड्याचा मूस? अरे सगळं रॉकेलचा वास येतोय. खाली जाता आणि इडाण्याकडे चहा पिते. फोन सुद्धा करायचा आहे मला. माया 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 5,000 रुपये दे ना. दे. बाळ्या बाळ्या मी येतो बरं. हे काम करून ठेव. हा मी आलोच. मोठ्याने ठोकताय. आई उठेल ना. टप्पर तू कोण रे? टप्पर नाही व मी बाळ्या म्हसोबा रेडा. हे बघा आम्हाला मायादेवींना भेटायचं आहे. त्या तालमीला गाड्या आल्या. ती बाहेर गेले. काय म्हणाला? मायाला काय कशाला भेटायचं? तालमीला माया तालीम करते. नाटकाची तालीम हो. येडच आहे तुम्ही. मग व्यसन म्हणा ना. तेच ते. कुठं आहेत त्या? बाहेर गेले. चल रे. ह्या क्लब वाल्या सगळ्या नट सारख्या ऍडव्हान्स देईपर्यंत सगळं कबूल करतात. नंतर मग ह्यांची नाटकं सुरू होतात. चल आपण भाईला सांगू. हा चल चल चल. बरं ह्या कोण? ती माझी आई आहे. त्या आईला आयटम लय भारी आहे रे. हा बरं हे आम्ही जातो. त्या आल्या तर त्यांना सांगा 6 वाजल्यापासून त्यांची वाट बघून शेवटी आम्ही त्याला न्यायला आलो होतो. चले. अरे हा मसोबा आपला रेडा आपला बैल बाया. हा बाळ्या. अरे आज आमच्या नाटकाची रंगीत रेसल आहे आणि भाई ती स्वतः बघणार आहे. ठीक आहे आम्ही परत येतो. पण तू त्यांना सांग. हा सांग रे. चल चल. ते सारखे पाठीवर मारायचा चालच घेतात. बाळ्या बाळ्या कोण आलं तरी? बापू ते नाटकवाले मायाला विचारत होते. आईला पण विचारत होते. आईला कशाला? नाटकात नाचायला. बाळ्या खाली जा आणि एक 4 मिनिटाचं पाकिट घेऊन ये. पैसे पैसे भिकुशेठ जाधवांच्या नावावर लिहून ठेवायला सांग. चलणे. अरे जा लवकर. आली माझ्या तब्येतीची काळजी म्हणून मला जवळ घेत नाही का? अरे हिला माझ्या तब्येतीची काळजी नाहीये. हिला मी नको झालोय. अरे पण मी पण माणूसच आहे ना. किती तग धरणार किती थांबणार नाही. आता मला धीर धरवत नाही कंट्रोल करवत नाही. कोण आहे? तू आहेस व्हय? काय घाबरले मी. जरा कुठे डोळा लागला होता तर कशासाठी उठवलंस मला? हा तुला काही खुळबी लागले वय? अरे येळ वकूत काही कळतंय का नाही तुला? अरे लोक काय म्हणते? अरे लोक टिपरीत लोकांचं काय असं म्हणून चालतंय वय? कळलं? अरे तुझी तब्येत ही अशी तुला उपास घडावा असं मला वाटतंय का? तुझ्या या तब्येतीचं काय वाईट मंगळ झालं तर माझ्या कुकवाचा आधार. तुझ्या बगर दुसरं कोण आहे मला या दुनियेत? सांग बघू. अरे मंदा 2 पोरांचा बाप आहेस तू. हे असं वागणं सोपतंय बाई तुला? पण मी तुला सांगतो नको काय घे. वाईट माल कमी पडलाय. लेवल करून ये. जेवण झोप. कसं जा. रंगा
सुरंजा तू किती चांगले जा ना. तू लय चांगली आहे सुरंगा, तू लय चांगली आहे. सिगारेटच्या पाकिट अरे ठेवलेलं खाटवर ठेवला. आई ह्याला पैसे कोणी दिले? मी. कशाला? अगं तुला सांगितलं ना देऊ नकोस. अगं आपण दोघं कमवतो आणि फुकटची मजा मारतात चालेल. अगं मजा कसली, त्रास देणाऱ्या पोराला बी त्यांच्या आया आपूतो पोट लावत्यात. पोरं गपगार झोपली म्हणजे त्यांची बी कामं जाता जाता होत्यात. बरं तू कुठं गेलतीस? खाली फोन करायला गेलेली शेठजींना. भेटला का? काय म्हणला तो? अगं आई आपल्या दोघांना बी लवकर बोलवलंय. अगं करंड्या पोचवायच्या सांताक्रूजला अर्जंट. चल. करंड्या म्हणजे किती सांगितलं त्यांनी? 2 करंड्या. अग बाया चल चल आपल्याला येळ होईल. ये बाईला झालं का नाही तुझं जेवण? सिनेमाला जाताय? हो येतोय. गणपतीत गल्लीतला बघितला होता, चांगला होता. चांगला होता. आधी चांगला चपात्या भाजायला म्हणजे चांगला होता. काय गाई ह्याच्या वेळेला तुला कोणते डोहायला लागले होते? काय चाल बुचकावणे जन्माला आलंय. माझी काय बी मिस्टेक नाही बघ. ए बाईला अरे बघ किती चपाती करपली. लक्ष कुठं आहे तुझं? वरडू नको. यंत्रणा मेला बापाच्या अवलाद शोधती. वरडू नको. गमत नाही तर पुण्याला लावली. बघ बघ तो बाप तिकडे धडपडला. जा घेऊन ये त्याला. महाराज आला त्या ढोसून. अरे जा की लवकर मुर्द्या. अरे अरे बापू नको काय नाही चाल. आयला बापू या दोघींनी मला मारलं. अरे मग तू त्या दोघींना मारायचं आहे काय ते? नाही जमायचं. नाही जमायचं. आईला मर्दासारखा मर्द तू आणि पाण्यासारखा मुततो. चल पूजा बिजा काय करू देत नाही काय नाही, नुसतंच आपलं चाललेलं असतंय. शेट आला हे आलं ते आलं, बाकी काय हयत नाही यांच्या घराच्या आईला. या अगरबत्ती पेटना झाली आहे. कुठली इकडची आहे का तिकडची आहे का? नवीन कंपनीची आहे. असल आपल्याला काय करायचंय? पेटली म्हणजे झालं. मग अगरबत्ती असूनच तर पाय असो. जेवायला वाढ. मोठा परब करून आला नाही का? जेवाय वाढ. ही काय नाही वाढायचं नको वाढू. जा म्हशीच्या कैलासराना शिवचंद्र मोरी पणींद्र माता मुकटी जळावे. कारुण्य सिंधू भवदुःख हावे. तुझवीन शंभो मज कोण टाळे. आईला चपातीनी भाजी आणि रुबाब माटक बिर्याणी साहेब. खायचं तर खा नाही तर जा गरम खाड्यात. अरे खिशातला फुटकी कवडी आणि रुबाब काय बिरलाचा. अरे गप्पे हिला विचार, तुझ्या आईशीला विचार. आपला बी काय एक जमान्यात रुबाब होता. इथं मी आणि माझी आई राहतो. हा माझी आई मला वाढायची आणि मी खायचो. हिला हिच्यामुळे बरबाद झालो मी. हिच्यामुळे वाटोळ झालं माझं साला रान साली खिनाल. अरे ए मूर्त्या चांगली पोर आहे ती त्याचं तरी भान ठेव की. माझी नाही तुझी आहे.
हा माझी नाही तुझी ए आहे. बाया आम्ही जाऊन येतो. कुठं शेतकडे शान खायला ए जेवून घे. आणि बापू बापूनी शान नाही खाल्लं म्हणजे तुम्ही नाही खाणार का? वे बाळा तुझ्या कमरेला एक लाथ घालला. अगदी तुला कमी लाथा घालतो थांब. अरे काय घालणार आता तुम्ही. अरे तो घेतली मध्ये आहे. चल आपल्याला लय काम आहे ती आपण जाऊ चल. ए बाया जाऊन येतो बर का. ये जाऊ नये चालल्या साल्या रंड्या करंड्या पोचवायला. ए तू विचारा. अरे विचारतो ना, आपण कोणाच्या बापाला घाबरत नाही, तू फक्त बघत राहा. बघतो ना. बघत राहा. नमस्कार मायाबाई. अरे तुम्ही या ना या बसा बसा. बसतो. अरे बाळ्या चाटे चाटे. ए, नको नको. काय घेणार थंड गरम कॉफी हा नको, नको. काय घेणार तुम्ही काय रे ए बाया कोण आले ग? अगं कोण नाही का आई रेस्ट्रीवाले आले रेस्ट्रीवाले. आम्ही तुम्हाला घ्यायला आलो. हा? रेसलीला जायची वेळ आहे काही. आता 9 वाजून बी गेलं. हे बघा त्यात आमचा काही एक दोष नाहीये. संध्याकाळी 6ची वेळ ठरली होती, यांनी यायला पाहिजे होतं. त्याचं काय मी येणारच होते हा. पण माझी माऊस बहीण आहे हा. ना तिला मला ऍडमिट करायची हा. होती. सिरियस आहे ती. अच्छा अच्छा अच्छा. म्हणून मी येऊ शकले हो नाही. हो हो. चालेल बसा ना तुम्ही. तुझं काय मायाबाई, आपल्या क्लबचं ना 5वा वर्धापन. वर्धापन. हा तेच तेच. हा. त्यासाठी भाईने सत्यनारायणाची पूजा घातली आहे. त्यासाठी आम्ही करतोय नाटक. आता आपल्याला इकडे यायला लेट झाला पण भाई स्वतः गाडी घेऊन येतोय. हो हो भाई बोलला तुम्ही स्वतः जा आणि त्यांना घेऊन या. हा. त्याला रंगीत रेसल बघायची आहे. हो. येत नाही जा सांग तुझ्या भाईला. अरे असं लय भाई बघितल्यात मी. जैन पासनं भारत माता पावतात समध्या दादा लोकांनी केळी खायला लावणारी सुरुंग केळीवाली म्हणतात मला. अरे ह्यो कोण कालचा पोर? तुझा बाप. ए इथं तुझी हुशारी चालायची नाही सांगून ठेवते. ए छम्मक छल्लू, हे बघितलं काय? आज चणे भरले चणे. हा बाई माणसाची इज्जत करतो आपण, पण तुझ्यासारख्या बाईची नाही. चले बोरे चाल चाल सोमवारच्या गाडीत जाऊन बस. आणि एक केळेवाली बाय या पुढे या भास्कर बाईशी तमीज मध्ये बोलायचं, समजलं काय? हा एरिया आपला नाही, पण इथं आपला लय फंटर आहेत. तू काय करते, कुठल्या शेडचा माल कुठे सप्लाय करते ह्याची सगळी खबर आहे आपल्याला. जास्ती तिकडंबाजी केलीस ना तर घरात बाहेर पडणं पण मुश्किल करून टाकेन. जाबीन बाय गे जाबीन बाय असंच काय गो घरात. ये तो बाई ये हाय हाय ये. काय ग आज सकाळी सकाळी शालीस? काय नाही गो यांचं संप मिळतात नाही ना. संप मिळतात नाही म्हणून जरा वाईट काम होता. अगं पण श्रावण म्हणत होते का उद्या मिटणार आहे म्हणून. आमचे हे म्हणे होते होय. आणि त्यांचा तुका खरा वाटला. अगो यांचा म्हणजे दुकानाच्या पाटेसारखा. म्हणजे आज रोग उद्या उदार. आता खरं काय खोटं काय त्यांचा तो गुरुदेव दत्तच सांग. अगं आई तुला माहित नाही सावंत काकाची काय गोट आहे मिल मध्ये. अगं त्यांचा मॅनेजर आहे ना त्यांच्याशिवाय जेवण सुद्धा नाही. ते जाऊ दे मुद्द्याचं बोला. कशासाठी आलतीस? अगो वायचे उसने पैसे होते. अगं पण अगोदर दिलेलेच तू परत नाही केलं आणि आता परत घेतलंय गो. यांचं संप मिटलं ना की सगळे देतलंय बघ. बरं देते जा सावताला पाठवून दे. ते येऊचे नाही. मग तू काय? अगं आई तुला माहित नाही अगं इथून खाली जायला एकच जिना आहे पण तरी सुद्धा ते इथून जात नाही दुसऱ्या जिन्याने खाली उतरतात. का तर आपण वाईट लोक ना. अगं आपण सिरियल नाटकातून कामं करतो म्हणून आपण वाईट. तुझा आपला काहीतरीचा तुका कोणी सांगल्या? काकाच सांगत होते. फक्त त्यांचंच एक मत चांगलंय आमच्याबद्दल. तसं नाही गो. अगं तुमच्याकडे ते शेटजी येतात की नाही त्यांची नजर वाईट असा गो. म्हणून आपली ती मायझा लोक काय बोलतात. लोक म्हणतात होय म्हणजे तू बी असंच ना? मी नाही गो. मी किती बोलतलंय
बरं तू माका देत ना. लय उपकार झाले बघ बाई. येत मी समजा दिलेलं संपल्यावर परत कर, म्हणजे तुझं माझ्यावर उपकार होत्या. अगं देतलंय तर संप मिटलो ना की सगळे एकदम हाडून देतलंय तुका. येतय या येतय. आई आई गे कांबारडा घ्यायला गे बाय माझा. ए आई पण जाऊ. का ग तू कुठं चाललीस? अगं भास्कर कर. काय तुला पिसळलेलं कुत्र बित्र चावलं का काय? रान टांडगा मी याला अजून बी हात दुखतोय माझा. आपल्याला तो माणूस एकदम दिलं जानचे आवडलाय काय. अगं तुला माहित नाही त्याचे 200 क्लबचे अड्डे, मटक्याचे अड्डे, 200-300 माणसं त्याच्याकडे नुसते कामाला आहेत. अगं कलर टीव्ही, फ्रीज काय नको म्हणून ते आहे त्याच्याकडे. आणि त्याने बेड पण देणार आहे तो. फक्त वेळ ते काय असतंय? अगं खाट ग खाट झोपायची. म्हणजे तू बी तू अशी काय बघतेस माझ्याकडे? तसं काय झालं नाही अजून. अगं तसं व्हायला बी नाही पाहिजे, कारण पोट भरलं म्हणजे जनावर बी पुढ्याच्या चारायला तोंड नाही का बी. समजलं का? अगं आई तू काहीच काळजी करू नकोस. तुझ्या बेटीला तू अशी तशी समजलीस काय? अगं बाप बेटा तो बाप से सवाई नहीं है, लेकिन बेटी तो माँ से सवाई है ना. तुझीच मुलगी आहे मी. मग काय माया, काय हिंदी नाटकाची रेसल चाललंय की काय? काय काका व्यसन सुटली वाटतं काकूंची. गुरुदेव दत्त अगं रेशनला गेले, दिवस या असे आले, हा संप कधी संपतोय असं झालंय. तुला सांगतो माया, मला नको आईला. तुम्हाला सांगतो सुरंगाबाई, वीरची जागा बिल्डरच्या घशात घालायचा प्लॅन आहे. अहो हजारो कामगारांच्या पोटावर पाय द्यायचा प्लॅन आहे. होय की नाही? होय ते बी तुमचं बरोबरच आहे. पण आज तुम्ही इकडं कशासाठी आलात हो? ते हे आपलं ते असंच गुरुदेव दत्त. मग या बसा की बसा. अहो घरात बघण्यासारखं ऐकण्यासारखं दुसरं काहीच नाही म्हणून. अहो मग असं नजदीक बसा की. असं अगदी नजदीक बसा. बघायला आणि बोलायला पैसे लागतात होय? नाही ना. अहो घरात ती आणि मी, माणसाच्या डोळ्याला थोडा विरंगुळा चेंज हवा की नको? द्या. सुंदर छान. काय भिक्या बाहेर गेलाय वाटतं. होय छान सुंदर कडक. का चहा हो. याला म्हणतात चहा, नाहीतर आमच्या घरचा चहा. आमचं ते बारदान आपल्या हाताने जे रसायन पाजतं ना, ते कप शिजून पाजतं म्हणून त्याला चहा म्हणायचा. काय तो रंग, काय ती चव, काय तो वास. इले हाय बोलो बास हा बास. तुमकाच लागताना आता मुत्तर पाणी धाय आहे ढोसून. हय येऊन सांगतात काय तो वास आणि काय तो काय ता म्हणून. जरा वाईट खैमी बाहेर जावचा म्हटलंय की इले हाय. अगं तसंच होणार. ज्या घरच्या चुलीत धगत उरली ना, त्या घरचं कुत्र बी दुसऱ्याच्या दारात जाणारच. वय नाही जा घरात पत्ता घाल त्याच्या. त्यांचं बघताय काय तर मी खय गेले ते काय माय घर मध्ये मध्ये येत. काय गे सुरंगा, तुझ्या भागामध्ये काय राशन बिशन काय आहे की नाही? का रे रंगा असा अचानक सा उपटलास? अगं तुझ्या बाळ्यासाठनं एक फर्स्ट क्लास पोरगी आणले. कशाला? कापायला का लोणचं घालायला? अगं असं कसं म्हणतेस? आता लग्नाचं वय झालं, त्याचं लगीन नको करायला? अरे पण त्याला काय कळतंय त्याच्यातलं? अगं जनावरांनी कळतंय, त्याला कळ ना वय. अरे पण हे समजा बायकोला शिकवायला लागेल त्याला. अरे पण लगीन करायला पैसा लागतो, तो आणायचा कुठनं? अगं रजिस्टर करायचं. हा आणि पोरगी बघशील तर सोन्याचं अंड देणारी कोंबडी. म्हणजे धंदा बिंदा करते का काय? तुझं डोकं सदान कडा उलटच चालतं बघ. अगं 10 तोळ
10 तोळ सोन आहे पोरीच्या अंगावर. अरे पण ती बाळाला पसंत करायला पाहिजे. अगं पण पुढे तरी आहे तब्येतीनं ही अशी गाठीसारखी आणि दिसायला पण एकदम फर्स्ट क्लास. अरे हो पण बाळाला पसंत करील का ती? अगं पसंत करणार तिचा मामा. नुसती गळ्यात माळ टाकायची. बघ तुझ्या नवऱ्याला विचारून बघ बरं. त्या बेवड्याला काय विचारायचं? हं? अरे पण ती पोरी एक डाव बघायला मिळाली ती म्हणजे बेस झाला असतं नाही का? तिच्या एवढंच ना हिथंच आहे गोडप देवला. आत्ता येते का बोल? आता बरं तू बसवायचं आलेच मी. हं. बस बर का. काय बाळ्या बाळाराव जाधव लगीन करायचं ना? आता आई मला कर तर करेल बापडा. शाबास. रंगराव जाऊन तुमच्या बायकोचं गावाला. अहो बाळ्यासाठनं एक फर्स्ट क्लास पोरगी आणली तुमच्या बाळ्यासाठी. आमच्या बाळ्यासाठी? हो हो म्हणजे बाळ्या आमचा हो आणि माया तुमची? हो. नाही असंच ना. तर काय करता आपण? टॅक्सी ड्रायव्हर आहे. स्वतःची टॅक्सी आहे. हो. पोरगी खाती काय? अहो, खाती काय पदरात पडेल ती आपली भाजी भाकरी. तसं नाही. शिव्या खाती का? हा? नाही म्हणजे या घराला सोबत अशीच पोरगी आणा. म्हणजे अरे म्हणजे काय करतोस? तू आई घेतल्या म्हणजे त्याला काय विचारतोस? जेवून घे. 2 चपात्याच्या वर चपाती घ्यायची नाही समजलं का? बाळ्या येते मी. 2 चपात्याच्या वर तिसरी घ्यायची नाही. बाळा ये बाळा. आलो पाणी घेऊन येतो. आण चल लवकर. काय ते चल बाळा. 2 चपात्या. थांब जरा. नको नंतर घेतो. मला एक सांग तूप आहे का? हाय ना. आहे? हाय पण त्या शेतसाठी ठेवलंय. आईला कळलं तर आई मला मारेल. अरे पण मी तुझा बाप आहे ना. मी तुला मारून त्याचं काय? तू माझा बाप आहे पण मला माहित नाही ना. मग आता कळलं ना मी तुझा बाप आहे ते. दे ते तूप दे. अरे नको रे बाबा. त्या आईने त्या शेतसाठी ठेवलंय. अरे तो शेड गेला टिपरीत. आईला तुपातला शिरा खाते. घोड्याची लीक खा म्हणाव. दे दे ते दे. आण इकडं आण दे. अरे थोडं घे थोडं घे. त्या शेटला ठेवायला पाहिजे. त्याला शिरा आवडतोय म्हणून. अरे थोडं घे. अरे आई बघेल तर मला मारेल. बास ना घे ना. खा बापू खा. बाळा विचारू काय? काय ते? तुझी बायको जर चालू निघाली तर तू काय करशील? चालू 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 म्हणजे? चालू म्हणजे चालू. लाट लाट पोळ्या लागतात. बाळ्या समजा तुझी बायको दुसऱ्याबरोबर गेली तर तू काय करशील? जेवण करेन. आईला याच्यात जेवण करीन म्हण. अरे कमरेत लाज घालायची तिच्या. आपली बायको दुसऱ्याला द्यायची नाही. आणि कुणी मागितली तर त्याला म्हणायचं पहिले तुझी बायको मला दे. समजलं का ना? काय रे काय शिकवतोस त्याला? काय पण शिकवेल. तुला काय करायचंय? तू जा ना. काय रे बाळ्या? बापू म्हणत होते कुणी आपली बायको मागितली तर त्याला द्यायची नाही. बरोबर आहे. तेच शिकवणार तो. त्याला कधी जमलं नाही ना. काय रे बाळ्या बुचके सण आला होता का? हा प्रोग्राम काय होता? होता. तुला काय करायचंय?
मला काय करायचंय म्हणा. कुठे जाणार होती काय ग बुचके शेठ बरोबर? अरे त्याचा पार्टनर येणार आहे बिहारवरून, त्याला मुंबई दाखवायची आहे. हे बघ बाळ्या, तो बुचके सेट आला ना तर त्याला सांग मी येऊ शकत नाही म्हणून. कुठं येऊ शकत नाहीस? अरे तुला काय करायचंय? हा काय करायचंय तुला? काय कळलं म्हणा. गपचूप खा ना. आत्मा निघतीस वय तुझी वाट बघून मी कटाळाने इथं आलो. चल बघू दक्षिणी तर वाट बघत असल. शेठ मी आज येऊ शकत नाही, आईला घेऊन जा. अरे नाही नाही बाई, हे आईचं काम नाही, हे पुरीचंच काम आहे. अगं 25 वर्षाच्या बाईला बी उतारल्याला फळ समजतात ते. चल बघू चल लवकर. शेठ त्यांना सांगा ना, मी उद्या त्यांना नक्की मुंबई दाखवीन. पुरी अगं असं माझा विश्वास का होईल. पार्टनर मित्र तंत्रात दुसऱ्याला देईल, माझं लई मोठं नुकसान होईल. अगं मी सुगंधाला बोललो होतो हे काम जर अप टू डेट मध्ये पार पडलं तर रुपये 5,000 देईल. किती किती? 5,000? नाही पण मी नाही येऊ शकत, मला जायचंय एका बरोबर. ए पोरी, बुचके शेठ म्हणतात मला. बुचके शेठ नाही एक डाव केलेला सौदा कवा मी फिसकटलेला नाही. चल गुमान चल गुमान चल. शेठ हात सोड तिचा, नाही तर फकाट मारशील. तू मारणार होय ना मला? तू मारणार? अरे बायकोच्या हातचा मार खाणारा हाणगा तू मारणार मला? चल प्लीज शेठ ऐका ना माझं, खरंच तुम्ही आईला घेऊन जा ना. अहो मला जायचंय एका बरोबर. कुणा बरोबर? माझ्या बरोबर. कोण गा? हेच ते बुचके सेठ. अच्छा 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 अच्छा, तोच काय हा शेठ? काय रे, तूच का तो सुरंगा केळेवालीचा संत्रीवाला? मला ओळखलं? मी भास्कर, भास्कर भाई. नाव ऐकलं का? खेकडा गँग. चल काय पोरे. आमचं कंत्राट झालेलं आहे. कंत्राट. अरे कंत्राट घाल का शेठ? रात्री माझ्या धंद्यावर ये, अशी लय कंत्राट करतो मी इस्कीच्या गलासात आणि सोड्याच्या आवाजात फाडतो. ठीक आहे, थांबूस काम. सुरंगा. हा कोण? शेठ तुम्ही वेळ या, बसा की या बस. आज कसं काही येणं केलं? भिक्या कुठं आहे? आजपासून बगन शेठच्या धंद्यावर कामाला राहील. चला म्हणजे त्याच्या बेवड्याची सोय झाली. आणि बाळ्या दूध सेंटरवर गेलाय. म्हणजे नशीबवान आहे म्हणायचं मी. काय चला, तुम्हाला दुसरं काय सुचत का नाही? आता तू सांगणे असल्यावर दुसरं काय सुचणार सुरंगा? आता सांगा की दुपारचं कसं काही येणं केलं? मिळालं तो तुला जा विचारायला. कुठं गेली तुझी माया? पिक्चरला गेली. पिक्चरला? कुणा बरोबर? त्या भडीला बरोबर का? त्याला बी माझा हिसका धावतो मी. मला घोडा धावतो काय त्याच्या माईला तिथे? अहो पण दादा आहे त्यो. अरे आता किती वेळा झालो खिशात माझ्या. त्या बाबी इन्स्पेक्टरला सांगितलंय त्याला उचलायला. त्या दिवशी 30,000चं नुकसान झालं माझं. आणि तुझ्या पोरीनं माझा विचार केला तो वेगळाच. अहो पण ते दोघांचं प्रेम आहे. ती काय काय त्याच्याकडे मागते तेवढं तेवढं तू देतोय. त्याचं प्रेम आहे तिच्यावर. प्रेम म्हणजे आपल्यासारखंच का? म्हणजे मोबदल्याचं? म्हणजे भास्कर बी आहे आणि शेठ बी आहे. हा तशी आमची दोघांची जात एकच म्हणा, शिकारी आहे.
पण सावच एकच झालं तिथंच वांदा आला बघ. सावच आणि एकच. शेठ, आजकाल तुमची नजर लय बदलत चालली. मायावरची तुमची नजर काही ठीक दिसत नाही मला. नको त्या वक्ताला तिला कशासाठी बोलवता हो? ते तिला नाही विचारलंस? अरे तिलाच विचारायला पाहिजे होतंस. अरे भाड्याच्या टॅक्सीत मी बसलो काय आणि भास्कर बसला काय, टॅक्सीला काय फरक पडणार आहे? अहो पण म्या खंबीर आहे ना, मग माया कशासाठी? सुरंगा, अगं बकरीच्या मटणाची टेस्ट वाहिली आणि चिकन तंदुरीची टेस्ट वाहिली. तुला सांगतो, उपाशी पोटी मारायचं नसेल ना तर मायाला उद्या दुपारच्याला इथं ठेव एकटी. मी उद्या इथं येणार आहे. आणि तू रात्री माझ्याकडे यायचं, एक करंडी पोचवायची. राग आला का? राग आला? हे असं काय बिझनेस झाला ना की आपला भेजा होतो. आता काय राग होती? राग नाही आला, मग तुमचा माझ्यातला रस खाला झाला त्याचं वाईट वाटलं मला. अगं तसं नाही माझे बाय, तू माझी हक्काची आहे. बघ सुरंगा, मी एक नवा धंदा स्टार्ट करणार आहे. धंदा स्टार्ट झाल्या म्हणजे आता व्यवस्था कंपनी 5 जर पडलं सगळं तर रुपये किती भेटणार आहेत माहिती तुला? किती? 50 लाख रुपये. 50 लाख? वय 50 लाख. वर्णीला तुझ्यासाठी 2 रूमाचा बलात् पण घेणार आहे. तिथं तू राहायचं या भिच्याला सोडून, आणि म्या बी राहील तुझ्या संग राजरोस. काय अहो तो धंदा कुठला तो तरी सांगा. असं विचार सांग तू. त्याचं काय बघ, पहिल्यांदा आम्ही दुबईला चांदी पाठवत होतो. होय. आणि त्याच्या बदल्यात सोनं घेत होतो. आता चांदी नाही म्हणताना सोन्याचा आळा बांधला. मग तेव्हा आता पोरी पाठवायची स्कीम सुरू केली आहे. तिथं 8 दिवस फक्त राहायचं आणि लगेच वापिस यायचं. मग तिथे जाऊन करायचं काय? जिम्मा खेळायचा, फुगड्या घालायच्या. तुझ्या मायला काय बोलते तू? 8 दिवसाच्या कंत्राटाची रक्कम काय असं माहितीये तुला? अंदाज कर. तू फक्त अंदाज कर ती रक्कम किती असेल. नाही भैया, मला नाही सांगता यायचं. 8चं थोडं सोनं, 80 बिस्कुटा, अगं 32 लाख रुपये. अगो भया 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 भया. अहो पण एवढं पैसे देणार असतात तरी ती कोण? अरे म्या नाही पाठवायची माझ्या मायाला. मेलं वाट लावतील माझ्या पोरीचं. राक्षस मेलं. असं नाही ग, लोक त्यांच्याबद्दल खाली बिली काय बी बोलतात. अगं माणसासारखी माणसं ती. तू काळजी करू नकोस. तू फक्त एक काम करायचं, मायाला पटवायचं. काय? मायाला पटा. सांगून बघते, पण मला नाही वाटत ते तू माझ्यावर सोपीव. म्या पटवतो तिला. ती एकटी घरात राहील तेवढं बघ म्हणजे झालं. काय कोशिश करते बापडी. बापडी? आता का बापडी? बापडी माणसं गुलाब मध्ये राहत नाही. चला, नाहीतरी तुमचा रस संपलाय ना मग माझ्यातला. कसं कोण म्हणलं असं तुला? आता तुम्हीच नाही का म्हणलं तसं मला? तू माझी हक्काची आहेस राणी. राहू द्या, हे तुमचं आपलं बोलणंच असतं. ये माझे बाय असं काय करते? अहो पण असं काय करताय? अगं तू येईल कुठे? नाही नको म्हणलं ना मी. असं काय करताय? असं नाही करायचं मला. असं काय करते तुम्ही? कोण नाही ना इकडे. कोण नाही. असं काय करते तू? असं नाही गो. असं अगं ये की. रावांदेत मी नंतर येतोय. अगं ये की भीमाबाई, ये. काय नाही शेट, आपल्यासाठी ये. काय पाहिजे होतं तुला? पैसे पाहिजे होतं काय? किती पैसे सांग की सांग. शेती बर का? हे आमच्या शेजारी भीमाबाई लई चांगले आहेत. वय चांगले आहे. किती पैसे पाहिजे तुला? ते आपले किती पाहिजे बोला ना. किती पाहिजे? 100, 200, 1000, 5000 बोला. किती पाहिजे बोला. रेशनापुरते 60 रुपये दिवा. हे घे. 100. होय. शेठची चांगली असत. ते शेजारी लोक मायझे काय बोलतात त्यांच्याबद्दल. असं नाही. येतय शेठजी. होय येत असं आत्मबद्दल. तुम्हाला बी ना काय कळत नाही. समोर काय करताय? अहो आमची शेत काय भाड्या नाही म्हणजे मजेत आहेस ना? बघ मजेत आहे. काय
आई लगीन करणार आहे माझं. तुझ्या आईला सुरंगा काय म्हणतोय लोकुळा? अहो या धंद्याच्या गडबडीत सांगायचं राहून गेलं बघा. हा 10 तोळं सोनं देणार आहे ती. 10 तोळं. सोनं जाऊ दे काशी, पोरगी कशी आहे तेवढं सांग. माया पक्षी जरा उजवीच आहे. बाया ये बाया. नाही म्हणजे लगीन झाल्यावर काय करायचं असतं ते ठाव आहे ना तुला? त्या खालच्या आळीतला सोनाराचा परशा सांगणार आहे मला सगळं. तुम्ही पण असता. आज दुधाच्या लाईनीत सगळेच हसत होते. का म्हणतो? हा आणि एकाने मला विचारलं काय रे काय की बाळ्या तुझं लगीन झाल्यावर तुझी बायको देशील का? हे मग तू काय बोलणार आहे? मग मी त्याला बोललो काय 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 काय? हा मी बरा देईन. तुझी बायको तू मला दिली होती काय? त्यांचं सोड बाळ्या. बरं मला एक सांग, मला देशील का तुझी बायको? मी बरा देईन. तुम्ही तुमची बायको दिली होती काय मला? कशाला मारतोस त्या मासूम पोराला गे? तुझ्या काहीतरी 5-50 खाल्लेत का रे? अरे तो मारलाय तो कुणाच्या जीवावर? हे गरम्या चालवतो माझ्या पैशात पोचलेले खोटं विचार. हिच्या नवऱ्याच्या कमाईची एक चिंधी बी नाही घरात. तू कोण रे? अच्छा 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 अच्छा, म्हणून ही सगळी माणसं तुझी मिंदी आहेत असं म्हणायचं आहे तुला? ए नादिरा, किती पैसे देणे लागतात तू याचे? तो आमचा आपसातला मामला आहे. तुला मध्ये बोलायचं कारण नाही. अरे असला मामला घाल का असेल? उद्यापासून हा असला यावर बंद. हे गटकरण, उद्यापासून तू इथे यायचं नाही. आणि साला आलास ना तर तंगडी तोडून हातामध्ये दे. त्याला घर बिघडवता करे संत्रीच्या. चाल उचल उचल ते जॅकेट उचल. फट. यापुढे हे घर आपण चालवणार. अरे असं तू बोलून काय उपयोग रे? तिला सांगून दे ना, तिला सांगू दे. बरं आहे सुरंग, येतो मी. बुचके शेठ आपला व्यवहार कधी बी अधुरा सोडत नाही. उद्या म्या बरोबर 12ला इथं येणार आहे आणि मायाला ठेव एकटी. आपल्याला टाइम नाही, आपण बिझनेसमॅन आहे काय? आणि बुचकं शेठ येळ विकत घेतो आणि येळ विकत घेतो बी त्याच्या मायला त्याच्या. छम्मक छल्लो, कशाला येणार आहे तो इथं? माया एकटी कशाला पाहिजे त्याला? तुझा बुचके शेठ येळ विकत घेतो आणि विकत देतो काय? पण हा भास्कर भाई जी विकत घेतो आणि फुकट देतो. सला बोल नाही तिला 2 रुपये लग्न. तुझी शपथ मला काय बी माहित नाही त्याच्यातलं. तो तिला बोटीनं कुठंतरी पाठवणार आहे तिला. बोटीनं? हा हा, आलं ध्यानात. दुबईला पाठवणार आहे काय? मायला सांग उद्या या घरातून एक तर तो तरी येईल, नाही तर मी तरी येईल. मी काय सांगू? त्या दिवशी तू पिस्तुलाच्या धाकावर मला घराबाहेर काढलंस खरं. काय गे माया, कोणा संग बोलतीस ग? अगं कोणा संग नाही, भाषात पाठ करते. ती ओरडत असते. माया मला खरं सांग, त्या भास्कर संग तुझं खरंच प्रेम आहे का नुसतंच आपलं गॅटमेट चाललंय? अगं प्रेम बिम काय नाही. तुला कोणी सांगितलं प्रेम? अगं पण ती उगाच एवढा चौताळलाय का? अगं बावळट आहेस तू जा बघू जा. त्या बुचके सेटनी बोलवलं ना तुला करंड्या पोचवायला, जा. आणि हो त्याला सांग उद्या माया एकटीच राहणार आहे त्याची वाट बघत. अगं 4-5 लाख रुपये मिळणार असतील तर काय पण करायची तयारी आहे आपली. अगं साली काय जिंदगी आहे. पिक्चर मध्ये काम करण्याचं स्वप्न होतं माझं, पण कुणाबरोबर झोपल्याशिवाय ते थोडीच पूर्ण होणार आहे. जा तू जा बघू जा. ए नादिरा, कुठं चालले? हा
शेटकडे काय जायचं नाही. चल बस इथे बस. अरे बस बोलतो ना. अरे भास्कर जाऊ दे ना रे तिला, माझंच काम होतं. अरे हो, तू आलास ते बरं झालं. तिला सांग ना, आई म्हणते तुझं आणि माझं प्रेम आहे. अरे हट. अरे माझं प्रेम आहे तुझ्या पोरीच्या शरीरावर, तिचं प्रेम आहे माझ्या तिजोरीवर. आम्ही लय समजदार माणसं आहेत. तू जाणार असशील ना तर त्या तुझ्या सेटला सांग, तू तुझ्या थालीत खा, मी माझ्या थालीत खातो. चल उठ, फुट. आम्हाला जरा रोमांस करून दे, रोमांस. अरे रोमांस कसला करतोय? तुझी धंद्याची वेळ आहे ना, जा तुझा. अरे धंदा गेला काशीत. साला दुपारपासून त्या शेटनी माझा फेजच आउट करून टाकलाय. अर्धी बाटली मारली तरी फडवा डोसक्यातून जायलाच तयार नाही. साल्याने माझी एनसी केली आहे. कधी? त्या दिवशी नाही का त्याला आवाज देऊन तुला गाडीतून घालून घेऊन गेलो त्या दिवशी. हे बघ माया, मी तुला सांगतो, त्याला नाही सोडणार आपण, नाही सोडणार आपण त्याला. भास्कर, तू हेच सांगायला आलायस का इथे? तू मला एक सांग, तुला काय वाटतं त्या खुच्चड बद्दल? अरे काय वाटायचं? नाही, तो मालदार आहे. असू दे ना, मला काय करायचं त्याच्याशी? नाही, उद्या तुला बी तो घेऊ शकतो हाताखाली. ते आईचं काम आहे, त्यात आपण फंदा नाही मारत, समजलं ना? आईसाठी थांबलीस तू? नाही तर गेली असतीस ना त्याच्याबरोबर. काय तुझा बी काय भरोसा नाही. हेच ओळखलंस का बीच? मग कशाला इथे तो झक मारायला भेटायला मला? ते साला आपल्याला बी कळत नाही. त्याला आजकाल आपल्याला आपला डाऊट यायला लागलाय. कसला? मी तुझ्या प्रेमाभिमात तर पडलो नाही ना. आजपर्यंत बाया वापरल्या पैशाने, पण साला कधी केव्हा अटकलो नाही. काळीच केव्हा थरकलं नाही का मन केव्हा बेभान झालं नाही. काम झालं की तिचा रस्ता सेपरेट, आपला रस्ता सेपरेट. पण इथं तुझ्याकडे कुणी वाकडा नजरेने बघितला ना तर साला डोसक्यात सनक येते. हात आपोआप हत्याराकडे जातो. असं का होतं? असं का होतं? सांग ना, असं का होतं? भास्कर, मी काय सांगू? एवढं मात्र खरं की ही लक्षणं काही ठीक दिसत नाहीये. त्या दिवशी तू पिस्तुलाच्या धाकावर मला घराबाहेर काढलंच खरं आणि स्वतःची जिद्द पूर्ण केलीस, पण पिस्तुलावर राज्य असतं ना ते भीतीचं, प्रेमाचं नाही. त्यातून सुटणाऱ्या गोळीमुळे प्रेमाचे तुकडे तुकडे होतात. वो तो पहले वाली बात थी, अब तो बात कुछ और है. अब तो तू मेरे पास खुशी से चली आती है. खोटं, साफ खोटं. मी तुझ्या जवळ येते ना ते तुझ्या मर्जीने. अरे तू मला तुझं वैभव दाखवलंस, कशाला? मी तुझ्या गळ्याला सापडावे ना म्हणूनच. माझ्या आयुष्यात मी जे काही सुखाचे क्षण उपभोगले ना ते मी ओंजळ भरभरून घेतले रे, आणि ते तू सुद्धा लुटलेस. तू आता तुझ्या भावना व्यक्त केल्यास त्याबद्दल तुझे आभारच व्यक्त करायला पाहिजे. पण भास्कर, मी सुद्धा एक स्त्री आहे रे. मलाही वाटतं इतर स्त्रियांसारखा संसार करावा, आपलं घरदार असावं, गोजीवाणी मुलं असावी. भास्कर, तुला नाही वाटत तुझं घरदार असावं, गोजीवाणी मुलं असावीत? नाही वाटत तुला? बायको, संसार, गोजीरवाणी मुलं. अरे काशीत जाऊ दे सगळं. साला आपण पैदा झालो फुटपायरीवर आणि मरणार पण फुटपायरीवर. तो बी कसा?
सुपारी वाण्यांच्या गोळ्याने अख्ख्या शरीराची जाळण झालेली असेल. आपल्या रक्ताचा पाठ गटाराच्या पाण्यात वाहत गेलेला असेल आणि त्याच गटाराच्या कुचीत या भास्कर भाईच्या जिंदगीचा खत्मा झालेला असेल. खत्मा. अरे तू काय करायच्या शादी करून आणि पोरा काढून, ते बी तुझ्यासारख्या औलादी बरोबर. अरे खान तशी माती. आई नवऱ्याच्या नावाने कुंकू लावते आणि त्या शेठची अंडी उगवते. अरे तू तर मला दुसऱ्याची पोरं सांभाळायला देशील. भास्कर, मग तू प्रेमाचं नाटक केलं होतंस? बोल. घेतली मध्ये आपण खऱ्या गोष्टी करतो, पण याचा अर्थ असा नाही की मी तुझ्यावर मरतोय. मला आपल्या भेजावर विश्वास आहे म्हणून बोलतो. लाईनीत आहे, खौफ मत देख. अपने थाली में दूसरा कोई खाना खाएगा ना तो अपने से बर्दाश्त नहीं होएगा. हे बघ, उद्या तो शेट येणार आहे. त्याला बिल्डिंगच्या खालीच गाठायचा. त्याने तुझ्या अंगावर हात घातला म्हणून अशी बोंबाबोंब करायची. पोरांना फिल्डिंग लावायला सांगतो. भाडव्याची अशी धुलाई करतो की जिंदगीभर बिस्तर ते सोता रहेगा साला. तुला जास्ती सांगायची गरज नाही, कारण तू नाटकवाली आहेस. तुमच्या भाषेत काय बोलतात ते निनयभंग विनयभंग काय ते? विनयभंग. हा, तेच ते. चलो, इस बात पर आपण एक पिक्चर देखेंगे. काय काका, आज पण काकू बाहेर गेली वाटतं. नाही, अगं काकू खोलीतच आहे, पण तुझी आई खोली बाहेर गेली आहे ना, म्हणून माझ्यावरची कर्फ्यू ऑर्डर थोडी शिथिल करण्यात आली आहे. आणखी थोडा पुढे येऊ ना? या ना. बरं, हे सदग्रस्त भास्कर भाई. भाई? अगं तुम्ही दोघच भावंड ना? तुम्हाला तसं नाही कळणार. भाई दाखव यांना काय असतं ते. भाई वा वा, छान आहे, छान आहे. अहो, तुमच्यासारख्या समाजसेवकांची ओळख झाली म्हणजे फारच मोठं झालं. हा, कधी मागे इलेक्शनला उभा राहिलो तर उपयोगी पडेल ना. मलिदा किती देणार? आता ते मी कुठल्या पक्षातून उभा राहणार आहे त्याच्यावर अवलंबून आहे. माझी पोरा घेऊन जा संप फोडायला. पोरामागे 100 रुपये घेतो आपण आणि इलेक्शनचे 200. 200? हा, 200 म्हणजे खूपच होतात नाही का? आणि तसा नात्याने तुम्ही मला जावयासारखे आणि मी तुम्हाला सासऱ्यासारखा, तेव्हा आम्हाला थोडं तरी कन्सेशन द्यायला हवं तुम्ही. शिवाय मी जो उभा राहणार आहे ना, तो काही सत्तेच्या लोभाने नव्हे. हो, भ्रष्टाचार. हो, भ्रष्टाचार. आज जो आपल्या समाजात भ्रष्टाचार बोकाळला आहे ना, त्यामुळे आपला सगळा देश पोखरला गेलाय. आणि या अशा भ्रष्टाचारी समाजाचं मंथन करण्यासाठी मी उभा राहणार आहे. माझी निशाणी असेल रवी, आणि या रवीचा मी गदेसारखा वापर करून या भ्रष्टाचारी समाजातील आपलं ते हे मंथन करायला एक तर देव तरी लागतो, नाही तर दानव तरी लागतो. लोपर माणसाचं काम नाही ते. वा, काय छान बोललात. नुसता बोलत नाही, करून मी दाखवतो. भाई 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 भाई, तू पण इकडे थांबू नकोस. काय झालं? अरे लय मोठा राडा झाला. एकाला मी टपकवला, तो बागले साहेब तुला शोधतोय. तू पण इकडून हे घे, हे पैसे ठेव, येतो मी. हे बघ माया, हे 10,000 रुपये ठेव. ही सगळी त्या शेठची काळाकाठी आहे. उद्या येऊन त्याला मी बघतो. हे बघ, उद्या तो आपला प्लॅन आहे ना, कॅन्सल. हे बघ, अरे नीट सांभाळ. माया, म्हणजे सुरंगानं तुला बरोबर सांगितलेलं नाही. काय ते? मी कळत 12ला येणार आहे आणि त्या वक्ताला माया मला घरामध्ये पाहिजे. एकटी. एकटीच आहे मी. एकटी आहेस? हो. एकटी आहेस. आणि तो कोण आहे? तो मोरीतला मोरू.
अव तो असला काय नसला काय त्याचा काय फरक पडतोय? नाही 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 नाही, अरे भिक्याचं बेन आहे ते, हरामखोर दिसतो तुला नाही तो बाळ्या. शिनुमाला जाणार का? शिनुमा घालवलं तर जाणार. बघितलं? हे बघ, हे पैसे घे हा, आणि आपलं इकडे जाऊन ये, एक थम्सअप घेऊन ये, येताना एक ओपनर घेऊन ये, कळलं का? आणि बाकीचं तुला सिग्नल माठव, जा पळ सुटा. जाताना दरवाजा लावून घेऊ. अरे जा की आता. झाली ना आता खात्री? आता सांगा. अगं सबूर इतकी घाई काय? सांग तू, समज सांगतो. मला घाई नाहीये, पण ते काय सस्पेन्स आहे ते कळायला मला पाहिजे म्हणून. हे बघ, गोल धंद्याची आहे, गोल धंद्याची आहे. धंदा स्टार्ट झाल्या झाल्या 2-3 लाख रुपये भेटत्या. काय? वय वय 2-3 लाख? वय. कसला धंदा आहे? सांगतो ग, काय घाई करते एवढं? बाहेर गावी जावं लागेल. अच्छा, म्हणजे गावाला जातात तसं एसटीनं गेले. पुढे बोला. एसटीनं नाही, विमानानं जावं लागेल दुबईला. जायला दुबईला? वय वय. एवढं लांब जायला लागेल झक मारायला? अगं पैसा बी तसाच मिळणार आहे. हा, पैसा बी तसाच मिळणार आहे. एवढी कंत्राटची रक्कम कशी मिळेल तुला मग? हा, असं म्हणता? वय. ठीक आहे, जाणार मग. पण आता पण काय, आपलं पण सारखं भीती वाटते का? कुणाची? त्या भास्करची, त्याला पोचवलं नाही बोलो. भास्करची नाही, मग कुणाची? तिथल्या लोकांची. अहो तिथं जाऊन एकटंच राहायचं म्हणजे? अगं एकटं कशासाठनं? तुझं असेल तेव्हा तुझ्या बरोबर 50-60 जणी असतीलच की काय? असं? हाय का तयारी? बोल लवकर बोल. तयारी हाय? ठीक आहे. हा, काय ना तुमचं, म्हणजे तुझी आई पण तशी, तू पण तशी. हा, काय चाललंय तुमचं मला कळत. हा बाळ्या का नाही आला अजून? काय माहित? काय रे तुझं धडपडला होता? हा, एवढा वेळ लागतो? पडलो. ते बारकत थम्सअप नाही मिळालं, मोठं आणलं. ओपनर कुठं? ओपनर ओपनर म्हणजे वय वय तेच ते. हा, सापडले. हे पैसे उरलेले. सिनेमाला ठेव तुला. मला ठेव. हा, आणि एक गिलास आण, गिलास. शेठ हा गिलास. गिलास. हा, तुम्ही कंपनी म्हणून घे. नाही मला आगे कंपनी म्हणून घे माझी आई. काय गोष्ट करते? घरात आली. हा घ्या. चेअर. Cheers. म्हणजे काय करावं लागेल? मी समजा तुला सांगतो केव्हा निघावं लागेल, काय करावं लागेल. समोर इतकी घाई काय आहे? हा, काय काळजी करू नको, समजा अगदी व्यवस्थित होईल. बघ बोल बोल बोल. पैसे मिळणार त्याचं? आहे का तुझी तयारी? कबूल आहे का सर तुला? मी समजा तुला इसकटून सांगितलेलं आहे तयारी तुझी? केव्हा निघावं लागेल? अगं मी तुला समज सांगी म्हणजे बघ, पटत असं तर बघ. आपला काय जबरदस्तीचा भाग नाही त्यात. जबरदस्तीचा सवाल नाही.
4 लाख मिळणार असतील तर आपली काय बी करायची गरज. हे माया, मी काय बोललो ते ध्यानात आहे ना बरं. तुला समजा ते व्यवस्थित सांगतो, काय ते काळजी करू नको. म्या तुझ्या बरोबर आहे. फक्त एक लक्षात ठेव, काळजी करायचं काय कारण नाही. ए खुच्चड, भास्कर दादा, काय पाहतस तिला? शब्दम काय करणार होता? शब्दम बाजून. अरे तिथे घेणार होतो त्याच्यामुळे. जायचा डुक्कर तुझ्या, कुत्ते कमीने, मेरा खाना खराब करता है क्या? आज मैं तुझे जिंदा नहीं छोडूंगा. पण तू मायाला पाठवली नाहीस म्हणून आज मी तुला मारणार नाही. चल बस बस, अरे बस बोलतो ना. चल मांडवाली काढ. कसले मांडवळ? ज्याचा खाना त्याने खायचा. तुला पटत नसेल तरी बी मांडवली करावीच लागेल, कारण हा माझा आवाज आहे. भास्कर भाईचा आवाज आहे आणि हा आवाज तुझ्या आवाजापेक्षा भारी आहे. अरे तुझ्या त्या बागवे इन्स्पेक्टरची मी बदली केली मालेगावला. त्याला जीव प्यारा असेल तर मांडवली कर, नाही तर यातले 4 चणे खा. कबूल आहे, कबूल आहे, कबूल आहे, मला समजा कबूल आहे. तो मिळव हा. सुरंगा, हे सुरंगा, हे पोराने कोणी येऊ नका. चला मागवा. या 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 या. हा आले बघ. बाळ्याला बघ आपल्या कसा दिसतोय ते. लाजतोय बघ कसा. अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभतो बघ. वा बाळ्या वा, नशीब बनायचं. अरे हो सुरंगा, निघतो मी आता. पोरीला सांभाळून घे, बाकी तुझ्या हाताखाली तयार होईलच म्हणा ती. जानकी, नीट वागायचं बरं का? हा येतो मी. हा जेवणच जा की. अगं पुन्हा येईल कधीतरी जेवायला. बरं जानकी येऊ. अगं पाया पड की त्याच्यात, तो चाललाय. कशाला? बर आयुष्यवंत हो. त्याच्यात काय एवढं घाबरायचं? असं होतं कधी कधी. अगं घाबरती कशाला? सोनाराकडनं आणू बसून. हो. अगं आई, सगळे लाडू संपलेत, लाडू पाहिजे. अगं शेजारी कुठं पळून जात नाही. राहू दे, आधी यो हात सोने आणि सोनाराकडनं पासा बसून आण जा. ती पोरगी बघ केवढी घाबरली. एवढंच ना, त्या मी आणते लगेच. नको नको नको, मी आणतो ना. अरे जाऊ दे की तिला. अहो, पण मी माझं मी सोनं आणते लगेच, लगेच आत्ता येते बघा. बरं निघतो मी. हा पोरीला सांभाळून घे जानकी. का रे तू असा फसून करायला? कापड बदलून घे जा. लगीन झालं म्हणून काम राहायची नाही ती. कापड बदलून घे. हे पोरी जा, तू बी कापड बदलून घे. वय चल. अगं आई, 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 काय झालं? अगं हार खोटा निघाला. काय? हो, अगं तू सांगतो की हा हार चक्क खोटा आहे म्हणून. अगं काय म्हणतेस काय? हो, कुठे आहे ती? कापड बदलती. कपडं गेली खड्ड्यात, आधी तिला बाहेर काढ. अगं चल. का ग हे रांड काय गेली? जगाला आम्ही चुट्ट्या बनवतो, तू आम्हाला चुट्ट्या बनवते. चल सगळे समज दागिने काढून घे. समज हा आम्हाला चुट्या बनवती भाई. अगं सुरंगा म्हणतात मला. सुरंगा हे समजा दागिनं खोटं निघालं ना, कशी कमरीत लाच घालती बघ तुझ्या. सोडती का काय तुला मी? ये जा लवकर बघून ये. काय ग हे समजा तुला ठाव नव्हतं? आम्हाला चुट्या बनवता होय का तुम्ही? खोटे दागिने घालून पाठवतात तुला. सोडती का काय? हे समजा दागिनं नाही तुझ्याकडनं वसूल केलं ना, तर नावाची सुरंगा नाही मी. सगळे दागिने खोटे आहेत, तो सांगतो. काय ग ये तुला माहित नव्हतं? बोल, माहित नव्हतं सासूबाई? अंबाबाईची खंड राहायची. मला एवढं काय बी माहित नाही बघा. काय बी माहित नाही. नवरा करायचं माहिती होता ना तुला? बोल, नवरा करायचं माहिती होतं तुला? गिरीत लावून आलीस वय रांड? हिचं बसून काय तुला पोचवायची वय आम्ही? अगं रांड, माझ्या पोराला 20-20 तोळं सोनं देणाऱ्या पोरी
पोरी सांगून आलत्या, गुलाब देणाऱ्या पोरी सांगून आलत्या, आणि तू रानात गेली जाऊन आलीस व्हय? तुला इथं फुकाट पोचायची का काय आम्ही? हा अगे उचल तिची पेटी आणि ते फेकून दिला बाहेर, फेकून मुखडा बघ ना तिचा. हा दे या घरावर हाकलून. उचल तर तिची पेटी. माझं काय बी करा, पण मला इथं घालवू नका. सासूबाई मी तुमच्या पाया पडते. अगं सून म्हणून आणलं ना मला घरात. असली किल्ल्यात लावलेली सून म्हणजे काय कामाची? ए काय बघत राहिली? उचल तिची चल उचल तिची पेटी घर फेकून बाहेर. तिच्या पेटीला हात लावून करतो बघा. नाही ऐकली तिथं डोकं मोडलं तर. आता हिच्या या माकडाचं माणूस कावापासून झालं र. ये उचल पेटी. खणको तुझ्या डोक्यात. का ग ये इकडे ये. तुला हे समजा माहित नव्हतं? माझी बायको रडते कशा पाय. रडलं नाही तर काय झालं? गिरीट लावून आली जाय. अव हिच्या मामानं फसवलं की आम्हाला. काय झालं? अव गेली त्याला सोनं 10 तोळं काढलं तिच्या अंगावर. 10 तोळ्याचं दागिनं. हा आता हाकलून देते तिला इथनं. गिऱ्हाईक केल्याला सोनं. गिऱ्हाईक केल्याला सोनं. अरे एवढं डोळ्यात का तुम्ही? डोळ्याचे खातं झालं का तुमच्या? अरे 100 नंबरी सोनं आहे रे. 100 नंबरी सोनं. ते काय नाही, तिला इथं हाकलून द्यायचंय मला. बाळ्या नशीबवान असलाय का सध्या तरी. अगं पाया काय पडती? ते मामाची नाही तुझ्या मामाची पडल्या तिकडे हॉस्पिटलला. म्या कोण आहे ना, म्या त्याला समजावून सांगेल. पोरे काय बी काळजी करायची नाही. आता म्या हाय ना ग. म्या हाय बोललो तुला. म्या हाय पिठाजवळ. सुरंगा 5,000 रुपये दे ना. हा जीव अगदी का अजिबात देणार नाही. काय मरत नाहीस दारू नाही पियालास तर. तिकडे हॉस्पिटलात पडला होतास तेव्हा याद झाली का तुला दारूची? अरे काकडीच्या मळ्यात कोण्या बांधतात ना, कशी झाली होती माझी अवस्था. अरे स्पिरिटचा वास आला ना तर एकदम जीव मारायचा. हा आणि कसे दिवस काढले. अगं ये किती आहे झाला भांडी घासतीस. चला आटप लवकर, आपल्याला जायचं आहे. जायचंय. भास्कर पण येणा झालाय, कुठे गेला काय कळत नाही. अगं चल की आपल्याला शेटकडे जायचं आहे. शेटकडे जायचंय? अरे भास्कर कुठं आहे? तू 4 दिवस झालं कुठं फरार झालाय का? राडा बिडा झाला की काय कुठं? असं काय मला सांगून गेलं होय? ए चल की शेटकडे जायचं आहे ना. ए आता आणि तिला कुठे नेतेस? शेटकडे नेती. कशाला? कशाला? मग तुला इथं गिळायला ठेवू आणि तिला बी इथं गिळायला ठेवू? नाही, माझ्या लक्षात आलं होतं. नाही, मी हॉस्पिटलातून आल्यापासून बघतोय. आधी तिला अजिबात खायला देत नव्हती, पण जेव्हा आलोय तेव्हापासून आज सकाळवरनं बघतोय सारखं तिला खायलाच चारती. आता गप बस की. गप बसलो. ती घे साडी आणि चल लवकर नेसून ये. असली साडी कसं तरीच वाटतं या. एक डाव तसं वाटतं, नंतर काय बी वाटत नाही. चल हो मोर. सासूबाई अजून कापडात व्हायची आहेत. तो वाळ्यात होईल. सासूबाई मला ना आवडत बाप्या माणसाने बाया माणसांची कामं केलेली. असं मग बाप्या माणसानं काय केलेलं आवडतं का बाई तुला? आता होतीस का आतमध्ये का जिवेला चटका देऊ? चलो हे बसाय. माया कुठं आहे? काय कुठं होतस तू 4 दिवस? अरे आपल्या लोकांचा ते अंधारबाट चालूच असते. त्याला कुणीतरी कंप्लेंट केली की मी बिगर परवाना घोडा वापरतो म्हणून. कदम साहेब बोलला 4 दिवस घोडा वापरू नकोस, नुसतं काट्यावर काम चालवत घे. त्याला विचार केला घोडा नाही तर भास्कर नाही, शिर्डीला जाऊन यावा. पोरांना बोललो काढा गाडी. गेलो शिर्डीला. पण मला सांग नाही माया कुठे? नाटकाची रेसलीला गेली. होय. अरे
हे रावसाहेब केव्हा आले इस्पितळात? परवा परवा. एक 5 रुपये दे ना, 5 रुपये. काय भिकाजीराव, काय म्हणते तुमची तब्येत? तब्येत बरी आता, पण ते काय माहितीये हॉस्पिटलमध्ये कसे कसे दिवस काढले रे, म्हणजे आठवणीवरती परत येणार आहे. काय रे, मला एक सांग, याची आठवण झाली की कसं काय व्हायचं तिकडे इस्पितळात? काय व्हायचं ते विचारू नकोस रे, 5 रुपये दे, 5 रुपये. हे बघ, हे बाय चायची काय नाही पाहिजे. हे बघ देतो. हे बघ तू मायाला सांग. अरे बाबा देतो थांब. हे बघ तू मायाला सांग की उद्या, अरे मला बोलू देशील की नाही? हे बघ तू मायाला सांग की उद्या यार. अरे देतो देतो बाबा. हे बघ तू मायाला सांग की उद्या आईला हे घे धर. दे. आलो. हे मायाला सांग की तुझ्या तू आहे ना उद्या याच टायमाला येते. काय बाळ्या? अरे ही कोण? माझी बायको जानकी. जानकी? किस जानकी है ये जानकी? चीज तो बड़ी अच्छी है. ए पोरी, मला ओळखला काय? ए मसाय, अरे माझी ओळख करून दे ना हिच्या बरोबर. बर का जानकी, यो भास्कर. भास्कर दादा, आपल्या मायाचा होणारा नवरा. हे नवरा बिवरा काय ना यार, बोल यार, ते चालेल आपल्याला. कुठल्या पण बाईची किंमत आपण पैशाच्या जोरावर करतो, तिला विकत घेतो, मनगटाच्या जोरावर तिला खेचून नेतो आणि पिस्तुलाच्या जोरावर तिला वाकवतो. एवढं करून पण ती ऐकली नाही तर तिला खाटेवा तेरी तो ए पोरी, अरे कुठून मिळालंस ही काळीच? कुठं ऐकलीस तुझी भीती? या भास्कर भाईच्या घोड्याच्या आवाजाने भल्या भल्याच्या तोंडची लाळ सुटते आणि तुझी पापणी पण फडफडली नाही. कुठून मिळवली ती ताकद? अरे ही ताकद बाजारात विकत मिळत नाही, त्यासाठी लागतं वाघिणीचं काळीज आणि स्वतःवरचा विश्वास. माझ्यावर विश्वास आहे. अरे ती झाली या 3.5 हात शरीराची गोष्ट, पण जीव म्हटलं ना की आशा आली, आणि आशा आली की जीवाची भीती बी आली. अरे मग आशाच राहिली नाही तर कसली आली जीवाची भीती? जीव भीती आशा, आशा जीव भीती. अरे काय बी कळलं नाही मसाय, तुला कळलं काही काय बोलले ते? नाही कळलं ना? अरे शिकायला कशाला पाहिजे? अरे जीव म्हटलं ना की माणूस कशाला कशाला भीतच असतो. या मग तू कशाला भीतेस? मी या घराच्या अब्रूला. का? अरे ती एकच गोष्ट अशी आहे की ती बाजारात विकत नाही भेटत. या घराच्या उंबरठ्याच्या हात राहायचं मला सून म्हणून ना. घर उंबरटा घर तिच्या आईला काय बी कळलं नाही, त्याला काय बी कळलं नाही. खित्त नाही बाहेर. आज भास्कर हरला. भास्कर आज हरला. आज भास्कर हरला. आपण मानतो तुला. अरे वाघीण आहेस तू, वाघीण. ए मसाय, अरे नीट जप, या पोरीला नीट जप. लांडग्याच्या कळपातली वाघीण आहे ती, वाघीण. बरं आहे जानकीबाई, येतो आपण. दादा, अरे दादा, यानं जी कामं होतात तीच कामं शब्दाने बी होतात. हा घोडा कायम जवळ ठेव.
का रे बाळ्या, चित्राच्या प्रदर्शनावानी कशाला बसलाय तिथं? बायकोनं बनवलेलं गिळून झालं ना, मग आता वळकटी उचलली हो ना बाहेर. बाप कसा गेला बघितलंच नाही का? परत परत सांगायला हवं का? ए जानके, मी जरा जाऊन येते. दरवाजाला कडी लावून घे. अरे काय दया, पुन्हा कसल्या करतोय? अरे बेधडक आज घुस. जानकीबाई जरा कडी काढ, आमचं काम आहे थोडं. चल. चल ये. अहो पण सासूबाई. सासूबाई गेल्या शौचालयात, तू हो पुढं हो. अहो खुना करू काय सांगत होता? मला काय बी उमगलं नाही बघा. नाही म्हणजे काय आहे, मी तुझ्यासाठी गजरा आणलाय. गजरा? हा. द्या. अरे कागदाच्या फुलांचा? तर काय आहे, आईपासून तुला द्यायचा होता ना, फुलाचा आणला असता तर पळून गेला असता. म्हणून आईपासून जरी वेळ लागला असता तर हा कागदाचा चुकलाच नसता, म्हणून कागदाचा आणला. वा वाया वा, तू दिसतोस तसा नाही जा. काका, एखाद्या माणसाचा देव बी माणसंच घडवतात आणि एखाद्या माणसाचा दगड बी माणसंच घडवतात. वा जानकीबाई वा, आपण मानलं तुला. अरे वेणी घात. नको, आईने बघितलं तर मला मारेल. आता आईच्या आधी मी तुझ्या 2 मुस्कटात मारेन. अरे बेड हव्या, नवऱ्याने आणलेली वेणी त्यानं आपल्या हातानं डोक्यात मारावी अशीच प्रत्येक स्त्रीची इच्छा असते, होय की नाही जानकीबाई? नको काका, मी तुझ्या पाया पडतो, आईची भीती वाटते. अरे बैल आहेस बैल, मग आणलीच कशाला झक मारायला? हे चोद्या साला. अरे गिरणी कामगार बोनस घ्यायला पुढे सरसावतो ना, त्याचा पुढे सरसाव. चल हो. अरे इकडे नाही, इकडे घाल घाल आता. भिकाजीराव, हा असला शृंगार आता आमच्या नशिबात नाही हो. आम्ही जर आमच्या बारदानासाठी वेणी आणायचं म्हटलं ना, तर ती स्टँडर्ड साईजची नाही चालणार. मग कारण ती तिच्या डोक्यात ते श्रद्धांजलीचं पुष्पचक्र असतं ना, तशीच वाटेल. बया, अरे आज तू काहीतरी म्हणजे समथिंग करून दाखवलंस. बया, आज 14 ऑगस्ट, उद्या 15. अरे ऑगस्ट हा क्रांतीचा महिना. आजपासून तू तुझ्या आईला आणि मी माझ्या मरी आईला अजिबात घाबरायचं नाही. अरे हिम्मत आहे मर्दा, तो मदद आहे खुदा. अरे ब्रिटिशांना नाही घाबरलो आम्ही, ब्रिटिशांचा कसे आम्ही तोंड दिलं, त्यांच्याशी आम्ही लढलो. तर या असं नाही, जेव्हा बघूचा तेव्हा तुमचं आपला भाषा. आवाज बंद, आवाज बंद. तुमका काय भुतर बितर झपाटल्यात की काय? शटअप म्हणजे उभी राहा आणि गेट आउट इन द रूम. जाते. पण मी काय म्हणते, शटअप कळलं माका. अरे देवा, काय झालं यांचं? असा दम दिला पाहिजे, समजला? बाळ्या, आजपासून तूही तुझ्या आईला घाबरायचं नाहीस.
काय हो झालं काय? शटअप. हा आवाज बंद. कोण? जानकीबाई तुम्ही? होय. काय घेतली मिटली हाय की काय? बाळ्या आवाज. काय रे तू आज का आलता? मी नाही आलो, काकांनी आणला. आणला? काय आणला? आणला नाही, आणली आणली. पर काय आणली? वेणी. कुणी? मी. कुणासाठी? जानकीला द्यायला. पण ह्यो बाळ्या आज कशासाठी आलता? आता ती वेणी मी जानकीला देताना चाळकरांनी पाहिलं असतं तर किसाचा पक्षी, राईचा पर्वत आणि गांडुळाचा साप झाला असता. म्हणून बाळ्याला सांगितलं की ती वेणी तू जानकीला दे. पर ते एक झालं. भीमाबाई एवढ्या ओरडत कशासाठी गेल्या? नवरा मेल्यावर त्याच्या नावानं कसं रडायचं याची रेसल करते. समजलं? नाही 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 नाही. आज तर तुझं हे लास्ट नाटक. उद्यापासून तुझी नाटकं फाटकं सगळी बंद. अरे पण असं काय करतोस? दुसरा कोणाचा बी तुझ्या अंगाला हात लागलेला आपण बर्दाश्त नाही करू शकत. आता पिक्चरची हिरोईन म्हटल्यावर अंगाला हात लागणार नाही का? नाही. त्या पिक्चर मधल्या नाटकाचा, बापाचा, मामाचा, साल्या आजोबाचा बी तुझ्या अंगाला हात लागता कामा नये. सगळे ना केस सफेद केलेले जवान असतात. ते चानस मिळाला ना की बराबर चानस घेतात. हे बघ ते सिरियल बिरियल सगळं काय नाही पाहिजे ना. आपला सगळं स्टाफ. अरे समजा स्टॉप करून आम्ही खायचं काय? हे बघ तू काय बी खा, तुझा आपला काय बी वाचता नाही. काय का किती पैसे कमवते तुझी पोरगी महिन्याला? तोंडाला रंग फासून दे. आवाज दे. 2000, 5000, हे घे 10,000. चल पिचट. असं पिचट. तुझ्यावर आपला काय बी भरोसा नाही. तू साला एका कलाकमध्ये ना 10,000ची काशी करून टाकशील. हे बघ जानकीबाई, हे 10,000 तुझ्याकडे ठेव. दादा माझ्याकडे असलं काय आणि तुझ्याकडे असलं काय हिसाब एकच. धर ठेवून दे आणि खर्चाला लागल तस तसं देत जावा. नाही तर असं करा माया बच्चनकडे द्या. नको ग बाई, मी एका तासात त्याची काशी करीन. बघितलं त्यांना बी राग आला नव. आला राग तर जाऊन दे काशी. चला आजकाल भल्याची दुनिया नाही. तोंडात घास भरवणाऱ्याच्या हाताला तावा घेणाऱ्यांची जात आहे या लोकांची. त्यांना जाऊन दे काशी. चल उद्या माझ्या हॉटेलचं उद्घाटन आहे तर तुला कसंही करून यायला पाहिजे. मी गाडी घेऊन येतोय. आणि सासूबाई? कोणाच्या सासूबाई? माझ्या आणि तुमच्या बी. हे बघ जानकीबाई, दुधावरची मलाई बेस आहे पण दूध नासलेलं आहे. आपला वाजता पोरीशी, पोरीची आहे जाऊ दे काशी. आजकाल तर आपण लाईन बी बदललेली आहे. काल परवापर्यंत हा भास्करबाई गुंड, मवाली, स्मगलर, दारूवाला होता. आज तो भास्करबाईचा भास्कर राव झालाय. मग दादा आता 2 ते 4च करून टाका. हे बघ तिची काय हरकत नसेल तर आपण केव्हाही तयार आहे. माझ्या सगळ्या अटी मान्य आहेत. हा माझी मग आणखी काय पाहिजे? मामला खतम. चला जानकीबाई येतो मी. बाळ्या तू बाहेर झोपतो? बाळ्या तू बाहेर झोपतो? माया हे काय? अरे जानकीबाई तू रडते? माया हे काय नाटक आहे? अरे भास्कर दादा, हिच्या मामाने हिच्या अंगावर खोटे दागिने घातले आणि त्याची वसुली होईपर्यंत मला. किती तोळ्याचे? 10 तोळ्याचे. चला मामाच्या गलतीची सजा या पोरीला. पहिला हिला सोन्याने मडवतो आणि मगच माझ्या हॉटेलचं उद्घाटन करतो. अरे तुला एवढा पुळका आला ना तुझ्या या गिलीटवाल्या बहिणीचा आणि या मरेल तोंड्या मेवण्याचा, तर आधी 10 तोळं सोनं इथं आणून टाक आणि मग बसव याला तिच्या उरावर. चल जानकीबाई चल, मी तुला सोन्याने मडवूनच आणतो. काय चाललंय? काय चाललंय? काय चाललंय? मला हात मोडत नाजूक आहे ती. ए शेठ, या तुझ्या सामानाला सांगून ठेव. काय केलं ते? काय केलं? काय सुनंदा? काय झालं? तुला 10 तोळ्यासाठी या पोरीला बाहेर झोपवते? अरे जवळ झोपून हा काय करणार आहे?
बाळाला काय तू आज उठतोस होय? आणि इतकं हाताला धरून बाहेर नेणे इतकं रामायण काय घडलं मग? काय कर सुरंगा, काय घडलं रामायण? त्या 10 तोळ्यासाठी वाढता सोड, पण तू तिला का वाढतोय आज? का देतोयस तिला? नाही, पहिलं हिला ना त्या बाबूबाईकडे घेऊन जातो आणि सोन्याने मडवतो. अरे दागिने दिलं काय आणि 10 तोळं सोनं दिलं काय? हिता दे तर हो, शेणानं सारवलं काय आणि गोऱ्या थापल्या काय? शेवटी शांती शानच. हे बघ, एखादं बिस्कुट घेऊन ये, मी बघतो तिला काय करायचं. जा तुझा. झाला शेठ, तू बी लय चालू आहेस हा? अरे आपलं कंत्राट झालेलं आहे. हे बघ, वाटेल तर तू तुझी वस्तू घेऊन जा, मी माझी वस्तू आणि ही करंडी, आम्ही चाललो ऑर्डर हॉटेलला. काय तू सुट जा, मी आहे सुट तू. अरे जा म्हटलं ना तुला. चल. काय का सोडलं, मी तुम्हाला दोघींना बी कॉल केलं होतं आणि तुम्ही दोघीनं माझ्या तोंडाला चांगली पानं पुसली. अहो आता काय सांगायचं तुम्हाला, भावा बहिणीच्या तमाशाची एक बारी झाली ना तुमच्या मोर. तमाशा म्हणा तमाशा. अगं बंदूक म्हणतात त्याला. आणि काय सोन्यासारख्या सोन्याला शेणाची उपमा दिलीस. जरा भाषा सुधार, भाषा सुधार. अगं सून आली ना मग घरात, तिने मी तुझी कॉपी केली तर काय बा येस तू बाळ. जा बाबा जा, तू शेणू मला जा. आणि सुरंगा बघ, एक काम कर. काय? 1 मिनिट त्याला पैसे द्यायला लागले. त्याच्या समजून तुमचं ते घे, चिरून मला जायचं. आणि सुट्ट ना घे तुझ्याकडे. त्याच्या मायला एक काम कर, आपली ती करंट घेऊन हॉटेल हेरिटेज मध्ये जा. बाय करायचं. देणं घेणं झालेलं आहे, देणं घेणं झालेलं आहे. फक्त टॅक्सीनं जायचं आणि परत यायचं. काय तोपर्यंत तुझ्या सून पहिलं मला चहा द्यायला सांग. तो येईल पोहोचता जरा मला हिशोबाचं मोजून घेतो काय काय. जानके, शेटला चहा करून दे आणि बदामाचा शिरा बी कर. जा. शिराला चालेल ना शेट? वय वय चालेल की. जानकी बाई, जरा पाणी दे ग. ठीक आहे. अरे देवा, विसरलो की. काय झालं शेठ? अरे मला काढायची पेटी आणलं. आणते. ठीक आहे शेठ. शेठ सोड, सोडा, बाहेर मला फेकती. अरे सोड तुझ्या. शेठ सोडा म्हणते ना, शेठ सोडा म्हणते, शेठ सोडा म्हणते, शेठ सोडा म्हणते ना, शेठ, शेठ सोडा, शेठ. ज्या हत्याराने तू या वाघिणीला जखमी केल्यास ना, तेच हत्यार तुझ्या नाव उलटवलं ना तर नावाची जानकी नाही, वाघिणीने वाघीण. खरं म्हणजे तुमच्या खोलीत पाऊल ठेवायचं नाही असंच ठरवलं होतं मी, पण भिकाजीरावांचा पैशासंबंधीचा निरोप मिळाला म्हणून यावं लागलं. अहो काय सांगायचं तुम्हाला, लय कडकी लागली बघा. आता माझ्या हिसाबाप्रमाण
शेठचं 100 रुपये सोडून 3000 रुपये आणि 50 रुपये होते. द्या. काय द्या? पैसे. कसले पैसे? तुम्ही दिलेले पैसे? कुणाला दिलेले पैसे? असं काय करताय? हा, तुमचा संप होता म्हणून शान तुमच्या बायकोला म्या पैसे दिले राशनसाठी. तुम्ही काय स्वतःवरून जगाची परीक्षा करता की काय? नाही, भिकाजीराव एकेकाळी काय होते हे आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलंय. आता त्यांची तब्येत आतून पोखरल्यामुळे ते काही कामधंदा करू शकत नाही हे मान्य आहे. याच्यावरून तुम्ही जगातले सगळेच नवरे आपल्या बायकांच्या पैशावर जगतात असंच वाटतं की काय तुम्हाला? आमच्या मिलचा संप आहे ही गोष्ट मान्य आहे, पण माझा सोशल वर्कचा धंदा जोरात चालू आहे आणि कमाई मजबूत आहे. असं हे नव्हतं माहिती मला. पण तुम्ही वेश्या व्यवसाय करता हे आम्हाला माहित होतं. मात्र तुम्ही तुमच्या सुनेलाही वेश्या व्यवसाय करायला भाग पाडताय हे मात्र हल्लीच कळलंय आम्हाला. हो, तोंड सांभाळून बोला. तुम्हीच तोंड बंद करून ऐका. आमचं बारदान तुमच्या संगतीत बिघडतंय असं कळल्यावर आणि त्या दिवशी त्या शेठकडनं तिनं 100 रुपये घेतले तेव्हापासून घरातून पाऊल बाहेर ठेवणं बंद केलंय तिचं. आता इथं आलोय ना ते दाराला कुलूप लावून. तुम्ही आमच्या बायकोला दिलेले पैसे हे चैनीसाठी खर्च झालेले आहेत, ते पोटासाठी खर्च झालेले नाहीत. सबब ते पैसे माझ्याकडे पुन्हा मागायचे नाहीत. समजलं? भिकाजीराव, ती माया मोठी हुशार पोरगी म्हणून वेळीचे घर सोडून गेली, नाहीतर तिलाही तुम्ही वेश्या व्यवसाय करायला भाग पाडलं असतं. तुमचा वेश्या व्यवसाय पुरता मर्यादित होता म्हणून आतापर्यंत चाळकरी आणि माझ्यासारखे सोशल वर्कर गप्प राहिले. पण तुमचा वेश्या व्यवसाय दिवसेंदिवस फोपावतोय. आता का बसा, लय बोलला तुम्ही. बारी बारी यशा व्यवसाय काय लावलंय काय? अरे काय खोटं बोलतात ते? ए गप्पे मुर्द्या, गप्प राहिले ना म्हणूनच तुमचा वेश्या व्यवसाय फोपावला. इथून पुढं तुझं काही कमी जास्त झालं तर या चाळीतला एकही माणूस तुझ्या मैताला हात लावणार नाही. तुझा तो एकमेव गाववाला रंग्या तो सुद्धा. कारण तो आता या जगात नाही. काय झालं त्याचं? परवा दारू पिऊन टॅक्सी चालवताना ऍक्सिडेंट होऊन मेला तो. हा बघ पेपर, हा बघ, आणि हा त्याचा फोटो चेंडा मेंढा झालेल्या टॅक्सीचा. आता इथून पुढं तू तुझ्या कर्मानं मरायला मोकळी आहेस. येतो मी भिकाजीराव. ठेवा खाटेवर. ती ठेवा. इलायची दारूच्या बाटल्या आहे ती. काय ग, माझा निरोप दिला का नाही शेठला? फालतू माणसांचे फालतू निरोप मी सांगत नाही. ए तोंड सांभाळून बोल, नाही तर इथून हाकलून देईन. कोशिश करून बघ ना. ये की मोरा. अरे मला घालून द्यायची तकलीफ तू कशापायी करतेस ग? मी स्वतःच जाणार या घराच्या बाहेर. कुठं पासली पडायला जाणार आहेस ग? तुझा आणि माझा माणूस एकच आहे, आपला बुचके शेठ. आता त्याची पावर बी किती दिवस चालते ते बघायचंय मला. बाकी काय म्हणा, माणूस बेस्ट आहे. आता हिथं आल्यावर तुझा जो पडलेला थोबडा बघायला नको म्हणून वरडीला त्या पट्ट्यानं 4 रुमाचा बुलाक केले माझ्या नावावर. स्वतःच्या सौ जानकीबाई बाळाजीराव जाधव अशी पाठी बी आहे दरोजावर. बुलाक? हा, वरडीला. तुझ्यासाठी? होय होय, तिच्यासाठी. आता तुला काय राहायला जागा आहे? हा, उद्या तुझं आणि तुझं नाही जमलं तर तिला कुठं जाऊ विचार ना. अहो पण तुम्ही माझ्यासाठी वरळीला बुलाक येणार होता आणि माझ्या संग तिथे राहायला बी येणार होता. अगं 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 नवरा आहे तुझा सामने, तर लाज बाळत. आणि चाळीत राहणाऱ्या बाईला केळी वाजल्या, चाळीतली जागा नाही झाली ती, मोठा वैभव झाला ते. हा काय बी बोलते. अरे ही बघ कशी झाकताक दिसती. बघ तिच्याकडे बघ, अशी केस, अशी कापड सोबत्यात का तुला? सोबत्यात. अगं
हापूस आंब्याची निगा राखण्यासाठी पत्र्याची पेटी पाहिजे. तोतापुरीला काय काय बी चालतं, काय जाण. अरे मुर्दा बसवला तुझा. हिला बोललास वय, हिला बोललास आणि माझ्या आईच्या तर मातेला करतोय. किड पडून मशीन तू. बाई पक्षा ही लई समजूतदार असते बघ. तिला सगळं कळतं. काय करावं, व्यापाराच्या वाटाला जात नाही ती. डायरेक्ट फळ्यात घुसती. या पोरीकडे बघ. अरे हिनं तुझ्यापेक्षा सारा गंडा दिला आणि हे खुळ. कितीदा सांगितलं मालकासनी काय बी बोललेलं खपायचं नाही मला. आय माय सॉरी. अगं या बाळाने लय प्रगती केली बरं का. 6 महिने तर ड्रायव्हिंग स्कूल मध्ये गेला, पण गाडी बघ कशी अगदी लोण्यावानी चालतो, लोण्यावानी. मग काय आवरला का समजा तुमचं? त्यात का आवरायचं? आता बरळीला गुलाब घेतला तेव्हा आपण समजा खरेदी केलं की नाही. आता हितलं म्हणत असाल तर हितलं मला काय बी नको. हितलं समजा चिडलेलं हाय. तसं मी आले होते मामांजीच्या पाया पडायला. मालक या. अहो किती वाजले हो माझ्या या सोन्याच्या घड्याळात. अरे किती बी वाजू द्या, बाळाला पण नेणार आहेस का तू बरोबर? तर मग त्यांना मी असं कसं सोडू? बरोबर आहे. ने त्याला पण सुरंग. अगं सुरंग आहे ना तिची काळजी घ्यायला. तू कशाला बघते तिकडे? बाळा गिरा चला उचला ती बॅग आणि वापड वापड. मामांजी तुम्हाला बी नेलं असतो पण माझा नाव इलाज आहे. येतो आम्ही. एखादीराव सांभाळ आपल्या बायकोला. नाही आता नव्या मालाला डिमांड असलं तरी दूध कोणा घेणारी गिरायका बी लय आहेत मार्केटमध्ये. येतो मी. अरे तू कुठे चाललास? तू कुठे जायचं नाही. पण तिथं मला सोडून तू कुठे जायचं नाही. माझ्या सगळ्यात इथं थांबायचं नाही. मला गेलंच पाहिजे. तुला नवीन गिराईक शोधायला.